DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। गंगाखेड तालुक्यातील कासारवाडी पाटीपासून डवळकेवाडी, गोदावरी तांडा, कौडगाव, धरमनगरी, वैद्यवाडी या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे असे कौडगाव येथील मासोळी नदीवर मोठा सिमेंट पिलरचा पूल उभारण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी तीनही ग्रामपंचायतीतील शेकडो ग्रामस्थांनी दिनांक 3 ऑगस्ट रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे। यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डाबकर यांनी निवेदन स्वीकारले। ग्रामस्थांनी म्हटले आहे की सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात चिखल व पाणी साचत असल्यामुळे नागरिक, शालेय विद्यार्थी, शेतकरी, गर्भवती महिला, रुग्ण तसेच रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। अनेक ठिकाणी दुचाकी वाहने चालवणेही धोकादायक बनले असून ग्रामस्थांना अनेक किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे अपघाताची शक्यता वाढून नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण झाला आहे। तसेच कौडगाव येथून वाहणाऱ्या मासोळी नदीवर सध्याचा छोटा पूल पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने कौडगाव, धरमनगरी आणि वैद्यवाडी या गावांचा गंगाखेड तालुक्याशी संपर्क तुटतो। त्यामुळे गंभीर रुग्ण, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होतात। त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाय म्हणून मोठा सिमेंट पिलरचा पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यापूर्वी अनेक वेळा संबंधित विभागाकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण दिसून आले। प्रशासनाने येत्या 10 दिवसात रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू करावे, अन्यथा डवळकेवाडी, गोदावरी तांडा व कौडगाव या तीनही ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर लोकशाही मार्गाने बहिष्कार टाकतील। तसेच तहसील कार्यालयावर भव्य हलगी मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदन सादर करताना तीनही ग्रामपंचायतीतील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।